अख्खा तालुका नाडला पण देवराम नाही पडला। हे झोपलेच नाही 2-4 दिवस। उठ बस उठ बस उठ बस उठ बस। देवराम लांड्यानं आखाड्यात नाही पडलं तरी डावात पडतो। मी त्याला लावलेला पैलवान आहे। हे रेवड्यावरची आला 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 पळा पळा पळा। अरे म्हणला ह्या वादा आला पळा पळा पळा। जसा का वादळा आला सगळ्या पड्या उडून टाकल्या। आता काळूच्या गंधाला चावला त्याला पळतच येईना। तो पक्का प्याला होता तो आता लेझिम खेळत मी सुटलो। मी जसा सुटलो त्याचा मला आग्यामुळे चावला नाही। आता कावत आता फेकडत 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 गावा गागरे पॅनल केला। गावा गागऱ्याचा भुईचा पाठ त्याला वाटलं मी झालो पुढारी। तुला मला नाही नादाला लागा। अरे मला मोठाही करता येत आहे मला बारीकही करता येत आहे। त्याची मिसेस उभी राहिली भुई सपाट। परत तो उभा राहिला भुई सपाट। हे आपले 10 रुपये देत कोण गांजा उडीत आहे कोण कोणतं पैसे बुडीत आहे। अरे काय तुमचं कार्यकर्त्यांना विनंती आहे देवराम लांडे जिल्हा परिषदला सजे हिम्मत असेल ना तर उभे राहा उभे। आता 7-8 लग्न केल्यात पेटा बांधलाय खुशी खुशी शाले खुशी खुशी। देवराम लांडे देवराम लांडे देवराम लांडेचा नाद करायचा नाही। मी शिवता मारतो या तुम्ही समोर या क्या करा धोबी सपोर्ट करतो। नाद नका करू नाद करा पण माझा नको। निमगिरी आदिवासी सोसायटीमध्ये 12 पैकी 12 जागा तुमच्या निवडून आल्यात काय सांगाल? संदीप भाऊ खरं तर त्या माझ्या कामाची पावती मला मतदारांनी दिली आणि मी तुम्ही बघताय तुमच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी खुशी खुशी आहे आणि आज पण मी खुशी खुशी आहे। त्याच्यामुळे निमगिरी आदिवासी सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आणि मला त्याच्यामध्ये एक समाधान वाटलं। जेवढे काय मला लटकले होते तेवढे मी झटकले। जसं खडकोमच्या लग्नामध्ये आग्यामोळा आला लोकांना चावला पण मला नाही चावला तसं हे आग्यामोळासारखी ही चारही बाजूने मला लटकली पण मी एका झटक्यामध्ये ती झटकली आणि झटकल्याच्या नंतर प्रचंड बहुमताने खरं तर मला विजय भेटला आणि त्यामध्ये मी फार खुशी खुशी आहे संदीप भाऊ। पण त्याच्यामध्ये मला एक दुःख वाटतं का जे पडले ते माझेच आहेत परंतु जो पॅनल प्रमुख होता त्याचा खरं तर बाप त्या ठिकाणी त्या निमगिरी आदिवासी सगळं थकीत आहे। तो स्वतः बसत नाही आणि त्याला जे मिळालेली होती आमचे सगळ्या आदिवासी भागातले कार्यकर्ते मोठे मोठे मारुती शेठ दत्ता शेठ काळू शेठ सगळे येऊन तिथं त्या मतदारसंघामध्ये ढवाढवळ करायचे। लोकांना सांगायचे लोक त्यांना सांगायचे अरे वादळ हे करते तुम्ही करा ना। तुम्ही कुठपर्यंत आता वादळाला शिव्या देणार आहेत। परंतु मला मतदारांचे आभार मानायचे आहेत की आता ही कुस्ती निकाली झाली। आता मला जिल्हा परिषदची कुस्ती एकदम सोपी झाली एकदम सोपी झाली कारण 17 उठले का मला शिव्या द्यायचे माझ्या पिकअप शेटचे नावा खुडायचे मला कुठेतरी आग्यामोळ आणला म्हणून मला नावं ठेवायचे। आता संदीप भाऊ आग्यामोळ कुठं आणायची वस्तू आहे का? काय हसावा का रडावा? बरं बोलतात तर बोलतात पिऊन बोलतात। एक गाल दारू पिऊन सुजलाय एक आग्यामोळ डसलाय आणि म्हणलं आग्यामोळ आणला। अरे आग्यामोळ कुठं आणायची गोष्ट आहे का? अरे मित्रांनो तुम्ही मला देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? देवराम लांडे देवराम लांडे देवराम लांडेचा नाद करायचा नाही। तुम्हाला आता एकदा झटकावले तुम्हाला निमगिरी आदिवासी विहित कार्यकारी सोसायटीचा मतदान प्रचंड बहुमताने मला केलाय। काय काय मी आता नावं नाही घेत काय काय नेत्यांनी पैसे दिले त्यांना 1000 रुपये एका मताला द्या पण देवराम पाडा। मतदाराने मला येऊन सांगितलं अशी अशी माणसं येतात त्यांचं आपल्याकडे मतदानही नाही सोसायटीची संबंधही नाही। इतक्या खालच्या स्तरावरती संदीप भाऊ जाऊन प्रचार केला आणि माझ्याबद्दल घाणेरडे बोलायला लागले। मी एक शब्द केला नाही म्हणलं जे मला शिव्या देतात त्यांचं अभिनंदन। आता विचार करा संदीप भाऊ या आपल्याच्या पिकअप शेड गळत होता त्याच्यावर मी पत्र टाकलं काय चूक केली? मी पत्र टाकलं माझं नाव टाकलं माझ्या सौजन्य काळा आणला आणि माझ्या नावाला लावून टाकला। बेल सरला देत सुरवला देत अरे बाबा नो माझी नावं खुडून मी खुडणार आहे का? देवराम लांडे कधी खुडणार नाही। देवराम लांडे जनतेच्या मनामध्ये आमदारकीला सगळ्यातून पाकिटं घेतली आणि माझ्यावर प्रचार केला देवराम लांडे हटा। अरे 8व्या फेरीपर्यंत हे वादळ पुढे होता जुन्नर तालुक्याला मागे टाकलं। हे का टाकलं?
हा पकड्या काम करतोय काम, आणि यांनी सगळ्यांनी पाकिट आणली आणि मग मतच नाही यांच्या गावात पडली त्या पक्षीच्या लोकांना. ते गेलं पैसे मागा, मत नाही द्या पैसे, मग आम्ही काय करू? लोकांनी ऐकलं नाही. अरे लोक ऐकतील कसं? आणि आता निमगिरी आदिवासी सोसायटीला सुद्धा संदीपभाऊ असाच प्रकार झाला. घरोघरी जायचे, याच्या इथं जेवायचे, त्याच्या इथं जेवायचे, खाजगीत बोलायचे, देवराम लांड्याचा भुई सपाट होणार आहे, त्याला आम्ही पाडणार आहे. पण माझा विश्वास, माझा संदीपभाऊ मतदारावर आहे. आणि मी तुम्हाला खरं खरं सांगू इच्छितो संदीपभाऊ, जनता माझ्या बरोबर आहे. हे पुढारी माझ्या बरोबर जरी नसतील तरी जनता मला कधी सोडणार नाही. हे बघ आता 7-8 लग्न केल्यात, पेटा बांधलाय, खुशी खुशी शाले, खुशी खुशी. मी लग्नात सुद्धा नवरी नवऱ्याला आशीर्वाद खुशी खुशी देतोय. हे आपले 10 रुपये देत, कोण गांजा उडीत आहे, कोण कोणतं पैसे बुडीत आहे. अरे काय तुमचं? बोलू नका ना मला. मी तुमचं बोलतोय का? मी तुमचं नाव घेतोय का? तुम्ही ताकदीने लढा ना. जसं आता कावा गागरे पॅनल केला, कावा गागऱ्याचा भुई सपाट, डिपॉझिट जप्त 12 पैकी 12, 12-0-12. आता त्या गावाला ना ग्रामपंचायत 3 वेळा पाडला, त्याला पंचायत समितीला चुकून मी सदस्य केला. तो पहिला गुरा वळायचा, गुरांकडे आता मशीन क मी आणला धरून बा माझ्या बरोबर पंचायत समितीला झाला सदस्य झाला. त्याला वाटलं मी झालो पुढारी, तुला मला माझ्या नादाला लागा. अरे मला मोठाही करता येत आहे, मला बारीकही करता येत आहे. जसं का माझ्यावर गेला तसा पहिल्यांदा ग्रामपंचायतीला त्याची मिसेस उभी राहिली, भुई सपाट. परत तो उभा राहिला, भुई सपाट. आता काल तिथं पॅनेल केलाय. अरे बाबा, पॅनेल करायला तू सभासद आहे का? तुझ्या वडिलांना 2 लाख रुपये का 1 लाख रुपये स्वतः घेतले, तू 3 वर्ष थकीत आहे, तू ती भरले का? निघाला वादळाचा नाद करायला. एकदम तिथं म्हणलं बाबा वादळ आला आणि त्याने नुकसानी केल्या. अरे नुकसानी करणारा वादळ वेगळा आणि हे वादळ वेगळा. नुकसान झाली तर पंचनामा करणारा मी वादळ आहे. आणि म्हणून ज्याने त्याने आपल्या अवकोतीत बोलवा. तिथे गोदरच्या लग्नामध्ये सुटला बाबा बोलत. अरे काय बोलताय, काय करताय? म्हणून कार्यकर्त्यांना विनंती आहे, देवराम लांडे जिल्हा परिषदला सज्जे, हिम्मत असेल ना तर उभे राहा, उभे. उगाच याला त्याला पुढे करू नका बेट्यानो. आणि देवराम लांडेचा ही वादळाची अवलाद आहे. मी शिवता मारतो, या तुम्ही समोर या, एकेकाला धोबी सपाट करतो. नाद नका करू, नाद करा पण माझा नको, नाद करा वादळाचा नको. आणि तुम्हाला लढायचीच आहे ना, मग तुम्ही आमदारकीला एकही माझ्याबरोबर नव्हता. सगळे पुढारी पाकिटवर गेलते, पाकिट घेऊन प्रचार करायचे, मला रोज शा द्यायचे. याला 5,000 मतं पडतील, याला 10,000 मतं पडतील. आणि मग एकही पुढारी माझ्या बरोबर नसताना मी 25,000 मतं घेतल्यात. ही कुणाची कृपा आहे? या माझ्या मावळपट्ट्याची. सर्व जाती धर्माने मला बरोबर घेऊन आपल्या भागातला उमेदवार. ठीक आहे, मी पडू द्या, पण मी आमदार आहे. तर लग्न संपलं आणि तुम्ही भेटले, तुम्ही चहा बांधला आणि म्हणून मला अगदी खुशी खुशी. राम लांडे आजही आहे, उद्याही आहे. मी आज सगळी लग्न फिरलो, एकही जण नाही कुठे दिसला मला. का? तर निवडणुकीच्या तारखा पुढे गेल्या, पुढारी लग्नाला यायचं थांबलं. देवराम लांडे वरतीत आहे, साखरपुड्यात आहे, लग्नात आहे, डीजीवा आहे, कुठं आहे. आता या बाजूला बोराडे बाई, इकडे काव दादा, आम्ही ते काही सांगत होतो. आता मला नाही मुळा चावला, त्या मुळाला वाटलं असेल या बाबाला जर चावला तर दवाखान्यात लोकांना नेणार कोण. आता काऊच्या गंधाला चावला, त्याला पळतच येईना, तो पक्का प्याला होता. तो आता लेझिम केलं. मी सुटलो, मी जसा सुटलो त्याचा मला आग्यामुळे चावला नाही. आता काऊ दादा फेकडत फेकडत फेकडत, कारण तो तांगात आटलं चावणारच. आणि मग दारू उतरले म्हणतो त्याला आग्यामुळे आणला. आता हे आग्यामुळे आणण्याची गोष्ट नाही. मला खरं तर आज मी खुशी खुशी मुलाखत देतोय, मला हे बोलायचं नव्हतं. पण संदीप भाऊ टीका त्यांनी करू नको. आणि त्यांना जर माझ्याशी कुस्ती करायची असेल ना तर निकाली करा म्हणा, निकाली सोडवायची नाही. मी आत्ताच मंगाची खरं तर मला या तालुक्याचे आमदार आदरणीय शरद पवार म्हणले अभिनंदन. मला दादा अभिनंदन आहे, पण आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना समजून सांगा. कारण होतंय कसं की सहकाराची निवडणूक आहे. माझ्या बरोबर असणारे 12 पैकी 12, त्यातले माझे 4 उमेदवार. संदीप भाऊ एक ओबीसी होता, तो आलाच नाही. त्यानं फॉर्म भरायची सही केली आणि तो निमगिरीला दुकानदार आहे, दुकानावर गेला, आलाच नाही. पण निवडून आला. 2 महिला होत्या, सर्वात जास्ती मताने पंबाई मारुती साबळे. प्रचारला सुद्धा आले नाही. यांनी भोंगी लावून गाडी फिरवली, काही मला माईक वर शिव्या काय दिल्या, काय काय बोलायचे बाबा. आला 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 आला, पळा पळा पळा.
अरे म्हणला ह्या वादा आला पळा पळा पळा, जसा काय वादळा आला सगळ्या पड्या उडून टाकल्या, हे आता रस्ते उभे राहिलेत. आता काय नाही म्हणलं, याच्या पुढे काय नाही. आणि देवराम लांडे आता ऐकत नाही. आणि म्हणून माझा तुम्हाला इशारा आहे, तुम्ही नाद करा, पण परत तुम्हाला मी सांगतो, तर तुम्हाला हिंमत असेल ना तुम्ही उभे राहा. तुम्ही माणसात गेले ना, तुम्हाला एखादा म्हणाल अरे माझ्या नोकरीला पैसे घेतले ते दे, पहिले नोकरीला घेतले पैसे दे आणि मग तुम्ही याच्यावर बोला. अरे काय तुमची अवखाता, तुम्ही बोलताय काय, तुमची अवखात काय. आणि म्हणून माझी आजची ही मुलाखत आहे, ही जाहीरपणे मी बोलतोय, ही माझी मुलाखत खुशी खुशी आहे. आणि ह्या माझ्या खुशी खुशी मुलाखतीला संदीप भाऊ तुम्हाला मी सलाम करतो. मी काही नियोजित माझी मुलाखत नाही. मी लग्नाला गेलतो मगाशी सांगितलं आणि खोतीच घेतले. दत्ता गावाला मला 2-3 शिव्या दिल्याशिवाय त्याला झोप येत नाही. मी आता वरिष्ठांच्या कानावर घातलेला आहे. मला मगाशी शरददादांचा फोन आलता, मी दादांच्या कानावर घातलाय. आणि म्हणून मी दत्ता गावाला बोलण्यापेक्षा त्यांना पक्ष विचारले, बुवा तुम्ही देवराम लांड्याला पाडण्यासाठी निमगिरी आदिवासी सोसायटीमध्ये तळ ठोकून होते, त्यांच्या गाडीचे फोटो आहेत, कोणत्या कोणत्या गावात गेले, कोणकोणत्या घरात गेले, सगळे आमच्याकडे पुरावे आहेत. पण असा देवराम लांडे पडत नसतो. त्यांना काय वाटलं, देवराम लांडे निमगिरी आदिवासी सोसायटीला पडला का आम्हाला जिल्हा परिषदला काहीतरी थोडस बोलायला जागा होईल. पण देवराम लांडे कच्च्या गुरुचा चला नाही. देवराम लांड्याने आखाड्यात नाही पाडलं तरी डावात पाडतो. देवराम लांड्याने आखाड्यात नाही पाडलं तरी डावात पाडतो. मी त्याला लावलेला पैलवान आहे, हे रेवड्यावरचे आहेत, यांना माझ्याशी बरोबरी करायला आणि माझ्या संग कुस्ती करायला यांना अजून 15 वर्ष घालावं लागते. मी आदरणीय शिवाजीराव काळे आणि आदरणीय वल्लभशेठ बेनकेच्या तालमीत शिकलेला मी कार्यकर्ता आहे. आणि वल्लभशेठ बेनके आणि शिवाजीराव काळे आणि मधुकरराव पिचड यांचा मी खरं तर चाला आहे. म्हणून या कालच्या परवाच्या पोरांनी माझी बरोबरी करणं आणि बरोबर करायचं असेल तर कुस्ती निकाली लावा, सोडू नका, पाणी पिऊन लावा. यांना चारी मुंडे चित करले वादळ, एकाला भुई सपाट करील. जसं निमगिरी आदिवासी सोसायटीमध्ये भुई सपाट केले, तसं जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा यांना वासना ठेवणार नाही. यांना माझा जाहीर आव्हान आहे. आणि जनता माझ्या बरोबर आहे. संदीप भाऊ त्यांनी एवढे प्रयत्न केले, संदीप भाऊ हे झोपलेच नाही 2-4 दिवस. उठ बस उठ बस उठ बस उठ बस, येण्यासारखी फिरायची, लोक टिंगल्या करायची. अरे हे एवढी काय आल्यात, म्हणजे इथपर्यंत लोकांनी त्यांना खारच्या तरावरती टिंगल्या केल्या, पण त्यांनी माझ्यावर टीका करायची सोडलेला नाही. आणि म्हणून संदीप भाऊ अगदी खुशी खुशी मी मतदारांचे आभार मानण्यासाठी 1-2 दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये जाणार आहे. अख्खा तालुका नाडला पण देवराम नाही पडला. अख्खा तालुका नाडला पण देवराम नाही पडला. ते म्हणायचे याला सोसायटीला पाडा म्हणजे आकुडच उभा राहणार नाही, असा इडा उचलला होता. काय इडा उचलला होता का देवराम लांड्याला सोसायटीमध्ये पाडला. कोण होते याच्या पाठीमाग? तुम्ही म्हणतात काही लोक होती मोठाली, ती कोण होती? नाव मोठाली नावं मी सांगणार नाही, मी याला सांगेल. पण आमच्या मावातली सगळी ही भुतावळ आहे ना, यांची नावं पण घेण्याच्या लायकीची नाही. ही भुतावळ अख्खी होती, जी मला रोज युट्यूबला शेत येतात ना, ती भुतावळ अख्खी होती. आणि त्यांच्यामध्ये प्रामुख्याने नावं जर घ्यायची म्हटली तर ते आपली लाजवाने वाटतं. कारण त्यांची नाव सांगा ना. अभिनियमित ना बा, कावा गागरे, काळेश्वर कंदे, दत्ता गवारी, मारुती वायाळ, ही भूतावळच आहे ना. यांची वैयक्तिक कामच, यांची कर्तबदारी काय, यांचा माणसांमध्ये यांची लायकी काय, यांनी किती लोकांच्या अपघातात मदत केली, यांनी किती लोकांना कोरोनात मदत केली. कोरोनामध्ये मी सोमतवारला कोरोना सेंटर काढला होता. 2 महिने मी लोकांना अन्नदान करत होतो. यांनी काय केले, मी अपघातात सगळ्यात आधी लोकांना भेटतो. त्या दिवशी एक देवाचा पोरगा अपघात झाला, मी 5,000 रुपये दिले. मी आव्हान केला, त्याला 1.5 लाख रुपये जमले. निमगिरी आदिवासी सोसायटीमध्ये जे कमी प्रमाणामध्ये बिगर याची त्यांना कर्ज भेटायचा, तो कर्ज मी त्यांना वाढवून देणार. निमगिरी आदिवासी सोसायटीमध्ये 17 ते 18 वर्ष झाल्याचा त्यांचा जो शेअर्स असतो, तो शेअर त्यांना भेटला नाही, तो शेअर मी त्यांना मिळवून देणार. निमगिरी आदिवासी सोसायटीमध्ये मी प्रत्येक मागेल त्याला कर्ज देणार. समजाला मी माझी सोसायटी बिगर याची मी 3 लाख होती आणि मी 28 लाख रुपयाचा मी निमगिरीकून जेसीपी घेतला होता कर्ज. तसं मी 100 लोकांना कर्ज देणार. कोणाला टेम्पोला देणार,
कोणाला जीप गाडला देणार, कोणाला जीसीपी देणार, कोणाला कुक्कुटपालनला देणार, कोणाला शेती सुधारण्यासाठी देणार कर्ज. आणि जेव्हा आपण याचा कर्ज देऊ तेव्हा ती सोसायटी नफ्यावर येईल. माझ्या मनामध्ये अशा वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकलाय. मला एवढा मगाशी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या तालुक्यातून लोक जमा झाली होती. तसा आग्या मोहोळ खडकुंब्याला उठला, आता निमगिरी आदिवासी सोसायटी आग्या मोहोळ उठला होता. त्याच्यामुळे मला काम करण्याची आवड आहे. जेवढी माझ्यावर जास्त टीका होईल तेवढा जास्ती दिवस मी राजकारणात टिकल. त्यांनी माझ्यावर टीका केलीच पाहिजे. मी जरी आज बोललो असेल माझ्या भावनेच्या वघामध्ये तरी त्यांना माझी विनंती आहे की मित्रांनो, माझ्यावर टीका करू नका, माझ्यापेक्षा चांगलं काम करा, माझ्यापेक्षा जास्त काम करा, जनता तुम्हाला स्वीकारेल.